श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जेथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे ना, तेथेच समाधानाची प्राप्ती होते. तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण फेडाल, पण आई वडिलांचे कधीही फेडू शकणार नाहीत. पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही, आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंद असूसाठी मोठं व्हायचंय. मित्रांनो, एकदा देवाने एका आईला प्रश्न विचारला, तुमच्या आयुष्यातून सर्व सुख काढून घेतले आणि विचारलं दुसरं काही मागा, तर तुम्ही काय मागणार? त्या आईने खूप सुंदर उत्तर दिले, माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहिण्याचा अधिकार मागणार, कारण त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख काहीच नाही. देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा, सुखी ठेव देवा तिला, जिने जन्म दिलाय मला. तुम्ही कितीही श्रीमंत, करोडपती, अब्जपती असाल, पण जर आईचा फोन उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोडा वेळ बोलण्यासाठी वेळ नसेल ना, तर तुम्ही गरीबच आहात असे समजा. देव दिसला आई मज तुझ्या अंतरात, मग सांग मी का जाऊ मंदिरात. देवाची पूजा करून आई मिळवता येत नाही, उलट आईची पूजा करून देव मिळवता येतो. जिच्या रागात सुद्धा प्रेम असतं, जी नेहमी घरातल्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते, जिला अनेक टेन्शन असून सुद्धा तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य टिकून असते, ती फक्त आईच असू शकते. मित्रांनो, मी एक छोटीशी कथा सांगतो. एकदा एक माणूस मरताना खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोक तेथे जमली होती आणि तेथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना विचारलं, या पीडिताला मुक्ती मिळवण्यासाठी एखादा उपाय सांगा, जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होईल. संतांनी सांगितलं, जर स्वर्गातली माती आणली ना, तर तो या यातनेतून मुक्त होईल. सगळे थक्क झाले. आता स्वर्गातून माती कोण आणेल? संतांचं ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत गेला आणि एक मुठ्ठीभरून माती घेऊन आला आणि म्हणाला, ही घ्या माती स्वर्गातली. या मातीने यांना टिळा लावा. एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला. टिळा लावता आणि तो माणूस यातना मुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला. सर्वांनी हे पाहिलं आणि सर्वजण चकित झाले. त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं, बाळा, तू ही माती कुठून आणली? पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणातच तू ती माती आणली? त्या लहान मुलाने सांगितलं, आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं, आईच्या आशीर्वाद आणि तिच्या पावलांमध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेही नाही. यामुळे ही माती मी माझ्या आई उभी असलेल्या जागेवर असलेली माती घेऊन आलो. तेव्हा संत म्हणाले, खरं आहे, ज्या मुलामुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा, पैसा मिळवा, पैसा जमवा, आकाशाला गवसणी घाला, पण आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल. कुठलाही दान धर्म केल्यानंतर मिळणारं फळ तुम्हाला मिळणार नाही. वैराग्य वाचून सारा परमार्थ जो आहे ना लटका आहे.
पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याचप्रमाणे घरातल्या माणसांचा आणि माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते, कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत, कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयी आणि आजपर्यंत सवयीच्या उलट जायचे आहे. आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की इतर विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जप केला पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येते? धन, सूत, दारा वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचे जे ममत्व आहे ते आड येते. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे. ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त आहे. ते परमात्म्याने दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेतून राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो खरा वैरागी. वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही, आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे नामस्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही, आपले आप्त कुणी नाही, जिथे आपल्याला कुणीही मदत देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधान आणि अनुसंधानाचा अभ्यास करावा. जेथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला चांगले असते. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ आम्हाला कमेंटद्वारे कळवा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो. आणि आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील. मित्रांनो, स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस माझ्या भक्ता, मी तुझ्या पाठीशी आहे.